नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा घटक अभ्यासणार आहोत. तर 17व्या शतकाच्या सुरुवातीला जो महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश होता तर तो कोणाच्या ताब्यात होता? तो अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. त्याचबरोबर मोगलांचा काय झालेला होता? खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपली सत्ता विस्तार करण्यासाठी ह्या सत्ता काय करत होत्या? तर चढाओढ करत होत्या. हे त्यांचं उद्दिष्ट होते की दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार करायचा आहे. कारण त्यावेळी काय होतं तर दक्षिणेकडचा भाग जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण भाग मानला जात होता. कोकणच्या किनारपट्टीवर जे आफ्रिकेतून आलेले सिद्धी लोक होते त्यांनी काय केलेलं होतं? कोकणच्या किनारपट्टीवर वस्त्या बसवलेल्या होत्या. याच काळात युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज आणि जे डच आहेत यांनी काय केलेलं होतं तर यांच्यामध्ये सत्तेसाठी काय झालेल्या होत्या? सागरी स्पर्धा आणि संघर्ष हा काय झालेला होता? तीव्र होत होता. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्यासाठी चढाओढ सुरू होती. पश्चिम किनारपट्टीवर काय झालेलं होतं तर गोव्यात पश्चिम किनारपट्टीवरील गोवा आणि वसईत कुणी राज्य स्थापन केलेलं होतं? तर पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केलेलं होतं. तर इंग्रज, डच आणि फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारींच्या रूपात काय मिळवलेला होता? थोडासा प्रवेश मिळवलेला होता. या सर्व सत्ता एकमेकांना काय करत होत्या? आजमावत होता आणि स्वतःला काय करत होत्या? सुरक्षित ठेवत होत्या. आणि जसे जमेल तसे वर्चस्व करण्याच्या बेतात कोण होते? तर इंग्रज, डच, फ्रेंच या सत्ता होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात काय झालेली होती? तर अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झालेली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून काय म्हटलं जात होतं? तर टोपकर असे म्हटलं जात होतं. आता शिवपूर्व काळात ज्या लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते होते तर यांच्यामधील दुवा म्हणून कार्य कोण करत होते? तर अधिकारी, बाजारपेठा, कारागीर हे काय करत होते? तर लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये काय करत होते? दुवा बनण्याचे काम करत होते. आता हे जे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर गाव, म्हणजेच मौजा, कसबा आणि परगाणा यांची काय करावे लागेल? भौगोलिक स्थानाची ओळख करून घ्यावी लागेल. आता जे अनेक गाव आहेत त्या अनेक गावांना गाव मिळून काय होतं तर परगाणा होतं. म्हणजे अनेक गावांचा मिळून एक परगाणा होत होता. सामान्यतः परगाण्याचे जे मुख्य ठिकाण आहे तर त्याला काय म्हटलं जात होतं? कसबा असं म्हटलं जात होतं. आणि जे कसब्यापेक्षा लहान आहे त्याला काय म्हटलं जातं? गाव किंवा मौजा असं म्हटलं जात होतं. आता आपण काय करणार आहोत? गाव, कसबा आणि परगाणा यांची काय करणार आहोत? थोडीशी संक्षिप्त माहिती पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत गाव म्हणजेच मौजा. बहुतेक लोक काय करत होते तर गावामध्ये राहत होते. गावाला काय म्हटलं जात होतं? मौजा असेही म्हटलं जात होतं. आणि पाटील हा कोण होता? तर पाटील हा गावाचा प्रमुख होता. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन काय केलेली होती? तर लागवडीसाठी आणावी. यासाठी कोण प्रयत्न करत असेल? तर यासाठी पाटील प्रयत्न करत असेल. गावामध्ये जर तंटा झाला किंवा भांडण झालं तर हे सोडवण्याचेही काम कोण करत होतं? तर पाटील करत होता. आणि गावामध्ये शांतता निर्माण करण्याचे कार्य पाटील या व्यक्तीकडे असायचं त्या काळात. आणि त्याच्या मदतीला कोण असायचं? तर पाटील या व्यक्तीच्या मदतीला कोण असायचं? तर कुलकर्णी हा त्याला मदत करत होतं. जमा झालेले जे महसुलाची नोंद करायची असेल तर ते काम कोणाकडे होतं? ते काम होतं कुलकर्णी या व्यक्तीकडे होते. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क कशाने येत होते? तर वंश परंपरेने येत होते. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल त्याला शेतकऱ्याकडून जे उत्पन्न मिळायचं तर त्याला काय म्हटलं जात होतं? त्याला बलूत असे म्हटले जात होते. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे कसबा. कसबा हे काय आहे? कसबा हे मोठे खेडेगाव आहे. सामान्यतः ते काय असायचं? ते परगाण्याचे मुख्य ठिकाण असायचे. कसबा हे
गाव किंवा मौजापेक्षा मोठे असायचे आणि ते काय असायचे तर ते परगण्याचे मुख्य ठिकाण असायचे. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. अशा प्रकारे गावाप्रमाणेच कसब्यामध्येही मुख्य व्यवसाय कसला होता तर मुख्य व्यवसाय शेती हा होता. तेथे सुतार, लोहार इत्यादी कोण होते कुशल कारागीरही कसब्यामध्ये होते. आता कसब्याला जोडूनच बाजारपेठ ही असे आणि शेटे महाजन हे कोण असत तर त्या पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात काय होती एक पेठ होतीच असे नाही. प्रत्येक गावात एक पेठ होतीच असे नाही. मात्र गावात पेठ वसवण्याचे काम कोण करायचं शेट्टे आणि महाजन हे व्यक्ती काय करत होते तर गावात पेठ वसवण्याचे काम करत होते. त्यासाठी त्यांना सरकारकडून काय मिळत होतं तर जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळवले जात होते. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम कोण पाहायचं पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहायचा. आता इथे तुम्हाला थोडीशी माहिती दिलेली आहे, माहीत आहे का तुम्हाला म्हणून. वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली होती. तिला काय म्हटलं जात होतं तर तिला जिजापूर असे म्हटलं जात होतं. त्याचबरोबर मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील काय आहेत मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावाने औरंगाबादमध्ये वसवलेल्या काय आहेत तर नवीन पेठ आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर हे शिवाजी महाराजांच्या नावाने वसवलेली ही पेठ आहे. तर अशा काही पेठांची नावे इथे दिलेली आहेत. आता 2 खेडी जी स्वतंत्र खेडी आहेत हे म्हणजे एकच नावाने 2 खेडी जर असतील तर त्यांना 2 वेगवेगळी आहेत हे दर्शवण्यासाठी काय केलं जात होतं तर बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जात होता. म्हणजे जे मूळ गाव आहे तर त्याला काय म्हटलं जात होतं बुद्रुक आणि जे नवीन तयार झालेलं आहे तर त्याला काय म्हणलं जात होतं तर खुर्द म्हटलं जात होतं. उदाहरणार्थ वडगाव हे एक गाव आहे, त्या वडगाव नावाची 2 गावे आहेत स्वतंत्र. तर एकाला काय म्हटलं जात असणार तर म्हणजे जे मूळ गाव आहे तर त्याला काय म्हटलं जात होतं वडगाव बुद्रुक आणि जे नवीन तयार झालेलं गाव आहे तर त्याला काय म्हटलं जात होतं तर वडगाव खुर्द असं म्हटलं जात होतं. पुढचा पॉईंट आहे परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या काय नव्हती तर समान नव्हती. उदाहरणार्थ पुणे परगणा हा काय आहे तर मोठा परगणा आहे, त्यामध्ये किती गावे आहेत 290 गावे. चाकण परगण्यात 64 गावे. शिरवळ परगणा हा काय आहे लहान परगणा आहे, त्यामध्ये फक्त किती गाव आहेत तर 40 गावांचा समावेश आहे. देशमुख आणि देशपांडे हे कोण असत तर परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील काय असायचा जे परगण्यातील गावांमध्ये जेवढे पाटील आहेत तर ते त्या पाटलांच्या जो प्रमुख असायचा तर तो कोण असायचा तर तो देशमुख असायचा. आणि गाव पातळीवर जे काम पाटील करत असत ते परगण्यावर कोण करायचा तर तेच काम परगण्यावर देशमुख करायचा. त्याचप्रमाणे काय करायचं तर परगण्यातील जे सर्व कुलकर्णी आहेत जे पाटलाला मदत करत होते तर त्या कुलकर्ण्यांचा प्रमुख कोण असायचा तर कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. आणि गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत होता तेच काम परगण्यावर कोण करत होता तर देशपांडे करत होता. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील काय होते तर दुवा होते. परगण्यातील गावांवरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारपुढे मांडण्याचे काम कोण करत होते तर हे वतनदार लोक करत होते. काही वेळेला हे अधिकारी काय करायचे तर आपल्या अधिकारांचा दुरुपयोगही करायचे. ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत असत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम काय करत होते तर सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत असत. अशा वेळी प्रजा काय केली जायची तर मधल्यामध्ये भरभटली जायची. वतन हा शब्द कुठून घेतलेला आहे तर वतन हा शब्द अरेबिक शब्द आहे आणि तो महाराष्ट्रात कशाने आलेला आहे तर वंश परंपरे आणि कायमस्वरूपी उपभोगाची सारामुक्त जमीन अशा अर्थी घेतला गेलेला आहे. पुढचा पॉईंट आहे दुष्काळाचे संकट. शेती ही कशावर अवलंबून होती त्या काळात तर पावसावर अवलंबून होती. आणि पाऊस पडला नाही तर काय व्हायचं तर पाऊस पडला नाही तर शेतात पीक यायचं नाही, मग अन्नधान्याचे भाव वाढायचे, लोकांना अन्न मिळणं काय व्हायचं
मुश्किल व्हायचं, जनावरांना चारा मिळायचा नाही, पाण्याचीही तीव्र टंचाई व्हायची. लोकांचे काय व्हायचे तर गावात राहणे कठीण होऊन जायचे, कारण अशा परिस्थितीमध्ये गावात राहणं अशक्य व्हायचं त्यावेळी, कारण दुष्काळ खूप मोठा पडायचा. लोक काय करायचे मग गाव सोडून तिथून निघून जायचे. दुष्काळ हा काय झालेला होता तर रयतेसाठी एक मोठे संकट बनलेला होता. असाच एक महाराष्ट्रामध्ये दुष्काळ किती साली पडला होता तर इसवी सन 1630 साली पडलेला होता. या दुष्काळाने लोक काय झालेले होते तर हवालदिल झालेले होते. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली होती. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक काय करत होते तर सत्ताला विकून घेण्यासाठी सुद्धा तयार असायचे. असा दुष्काळ त्या 1630ला पडलेला होता. पण लोक स्वतः भाकरीच्या तुकड्यासाठी स्वतःला विकायला तयार असायचे, पण विकत घेणाराच कोणी नव्हता, कारण कोणाकडेच दुष्काळ पडल्यामुळे धान्य नसायचं किंवा आपल्या उपभोगासाठी काही नसायच्या तर वस्तू नसायच्या. कुटुंबे काय झालेली होती उद्ध्वस्त झालेली होती, गुरेढोरे मेलेली होती. शेती हा व्यवसाय काय झालेला होता खचलेला होता. उद्योगधंदे संपुष्टात आलेले होते. आर्थिक व्यवहार खुंटलेला होता. लोक काय लागलेले होते देशधडीला लागलेले होते. अशा प्रकारे काय झालेली होती तर लोकजीवनाची घडी विस्कटलेली होती या दुष्काळामुळे. पुढचा पॉईंट आहे वारकरी पंथांचे कार्य. आता त्या काळी काय होते तर त्या काळी अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा काय होता तर समाजावर जबरदस्त पगडा त्या 17व्या शतकात होता. लोक कशाच्या आहारी होते तर देववादाच्या आहारी होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावलेली होती. रयतेची स्थिती जी आहे ती फार हालाकीची झालेली होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य कोणी केलेले होते 17व्या शतकात तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने केलेले होते. त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर त्यामध्ये संत नामदेव महाराष्ट्रातील, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली ही संत परंपरा समाजाच्या काय झालेली होती तर विविध स्तरातून आलेल्या संतांनी काय केलेली होती पुढे चालवली होती. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ संत चोखामुळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महमद इत्यादी. त्याचबरोबर अनेक संत मंडळींनी काय केलेली होती त्यामध्ये कार्य केलेलं होतं. संत मंडळी संत चोखोबांची पत्नी संत सोहराबाई आणि संत बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यांसारख्या काय होत्या अनेक स्त्रियांचाही समावेश असलेला आपणास पाहायला मिळतो. या संत चळवळीचे पंढरपूर हे काय होते तर केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही काय करत सर्व संत मंडळी तर एक गोळा होत आणि वारकरी भक्तिसागरात काय जरा करत न्हावून निघत. तेथे भजन करत, कीर्तन करत, सोबत भोजन करत या माध्यमातून ते काय करत होते तर समतेचा प्रसार करत होते. आता पुढचा पॉईंट आहे संत नामदेव. संत नामदेव काय होते तर हे एक वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून संत नामदेवांनी काय केलं होतं सर्व जाती जमातींमध्ये स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात काय केलेलं होतं तर समतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यासाठी त्यांचा एक अभंग दिलेला आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हा काय आहे संत नामदेवांचा एक अभंग आहे. ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांचा अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणीचा काय झालेला होता तर त्यावेळी प्रभाव पडलेला होता. संत नामदेव काय करत होते आपल्या विचारांचा प्रसार करत ते कुठेपर्यंत गेलेले होते तर पंजाबपर्यंत गेलेले होते. आता जे पंजाब त्यांनी लिहिलेली जी पदे आहेत संत नामदेवांनी ते शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथात काय आहेत तर समाविष्ट आहेत. यावर काय केलेलं आहे तर प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे अनेक परीक्षांना की संत नामदेवांचे जे पदे आहेत ते कोणत्या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत तर कोणत्या गुरु ग्रंथ साहिबा. त्यांनी भागवत धर्माचा संदेश काय केलेला होता तर गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केलेले होते.
त्याचबरोबर पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामळा यांची काय केलेली होती, संत नामदेवांनी समाधी बांधलेली होती. त्यांचे अनेक असे कार्य काय आहेत तर अविस्मरणीय आहेत. पुढचा पॉईंट आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर ही काय आहेत तर हेही एक वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत आहेत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा काय केलेला होता तर मराठीत स्पष्ट करणारा काय केलेला होता भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ काय केलेला आहे संत ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाचीही रचना केलेली आहे. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे काय केलेले होते तर महत्त्व लोकांना सांगितलेले होते. सामान्यांना म्हणजे सामान्य जे लोक आहेत शेतकरी वगैरे तर त्यांना सामान्यतः आचरणात आणता येतील असा आचार धर्म सांगितलेला होता. वारकरी संप्रदायाला काय केलेली होती तर धर्माची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलेले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी काय केलेलं होतं तर त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिलेले नव्हते आणि कटुताही बाळगलेली नव्हती. ज्ञानेश्वरीतील पसायदान हे उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव त्याचबरोबर बहीण मुक्ताबाई यांनीही काय केलेले आहेत अनेक काव्यरचना केलेल्या आहेत ज्या प्रसिद्ध आहेत. पुढचा पॉईंट आहे संत एकनाथ. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत आहेत. त्यांचे साहित्यही विपुल आहे आणि विविध प्रकारचे आहे. त्यामध्ये अभंग, गवळणी, भारुडी इत्यादींचा काय होतं तर समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची काय केलेली होते मांडणी सोपी आणि सविस्तर केलेली आहे. म्हणजे संत एकनाथांनी काय केलेलं तर भागवत जो धर्म आहे त्याची मांडणी सोपी आणि सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात काय केलेलं आहे तर रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे काय केलेले होते चित्र रेखाटले होते. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयी मार्गाचा काय केलेला आहे तर मराठीमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे कोणी सांगितले तर हे संत एकनाथ यांनी स्वतःच्या आचरणातून काय केलेलं आहे लोकांना दाखवून दिलेलं आहे. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली भाषा मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे कोण मानत होते तर संत एकनाथ मानत होते. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. हे काय त्यांनी यातून आपल्या भाषेविषयी त्यांनी सांगितले की आपली भाषा कोणत्याही भाषेपेक्षा काय नाही कमी नाही आहे. त्यांनी इतर धर्माचा कधीही काय केलेला आहे तिरस्कार करणाऱ्यावर काय केलेले टीका केलेली आहे. म्हणजे इतर धर्माचा तिरस्कार करणारे जे आहे त्यावेळी कोण होते पंडित होते त्यांच्यावर काय केलेली होती टीका केलेली होती. पुढचे संत आहेत संत तुकाराम. हे पुण्याजवळील देहू गावचे होते. त्यांचा काय होतं तर अभंग रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्या कशा आहेत तर प्रसन्न आणि प्रासादिक आहेत. त्यांच्या जे अभंग आहेत त्यांचे काय श्रेष्ठ आणि कवित्वाची काय होती अभंगांनी उंची लाभली होती. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा काय अमोल ठेवा. संत तुकारामांची काय गाथा आहे. ते रंजल्या गांजल्या देवत्व पाहण्याच सांगताना म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले तोची साधी ओळखावा देव तेथेची जाणावा. ज्या आपल्या दृष्टिकोनामुळेच त्यांनी काय केलेलं होतं तर आपल्याकडे असलेल्या लोकांना दिलेल्या कर्जाची जी कागदपत्रे होती ती कशात बुडवलेली होती तर इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवलेली होती. आणि कित्येक कुटुंबांना त्यांनी काय केलेलं होतं संत तुकारामांनी कर्जमुक्त केलेलं होतं. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धेवर अत्यंत कडक शब्दात टीका केलेली होती. भक्तीला नीतीची जोड देण्यावर संत तुकारामांचा काय होता तर भर होता. आता इथे त्यांचं एक छोटंसं अभंगाच्या ओळी दिलेले आहेत. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. हे कोणाचं आहे संत तुकारामांचं आहे.
अभंगातील काही ओळी आहेत. असे त्यांच्या शिकवणीमुळे काय सांगता येतं तर सार सांगता येतो त्यांच्या शिकवणीचा. समाजातील जे काही कर्मठ लोक होते ते काय करत असत तर ते लोकांच्यामध्ये जागृतीला काय करत होते, समाजातील हे कर्मठ लोक विरोध करत होते. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी काय केलेलं होतं, ज्या संत तुकारामांच्या वह्या होत्या अभंगाच्या तर त्या इंद्रायणीच्या नदीच्या डोहात बुडवलेल्या होत्या. त्यांनी या सर्व विरोधाला काय केलेलं होतं, धीरोदात्तपणे उत्तर दिलेलं होतं संत तुकारामांनी. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. म्हणजे त्यामध्ये काय नव्हता तर भेदभाव नव्हता की माझ्या शिष्यांमध्ये ह्या जातीचे लोक असतील किंवा त्या जातीचे लोक असतील असा काय नव्हता. संत तुकाराम भेदभाव करत नसत. नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजी पंत कुलकर्णी एक आहेत तर त्यातील काही नावे आहेत त्यांच्या शिष्यांची. गंगाराम पंत मवाळ, संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग काय केलेले आहेत तर लिहून ठेवून त्यांची महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. पुढचा पॉईंट आहे संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना काय दिलेलं आहे तर समानतेचा संदेश दिलेला आहे. माणुसकी आणि मानवता धर्म हा काय आहे शिकवलेला आहे संतांनी लोकांना. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही संतांनी काय झालेली आहे शिकवण दिलेली आहे. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. म्हणजे लोकांच्या मध्ये त्या काळी काय झालं होतं, त्यांच्या जे संतांनी केलेलं कार्य आहे त्यामुळे लोकांच्या मध्ये जागृती झालेली आहे की परचक्र दुष्काळजन्य परिस्थितीतही काय केलेलं आहे त्यावेळी संतांनी निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आले असता त्याची पर्वा न करता जगायचं आणि अशाच प्रकारचे अनेक उपदेश काय केलेलं होतं तर संतांनी लोकांना देऊन मोठा आधार दिलेला होता. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये काय झालेला होता तर आत्मविश्वास निर्माण झालेला होता. समाजात धर्माची अवनती झालेली होती. अशा परिस्थितीत काय झालेलं होतं त्यावेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण करण्याचे कार्य केलेले होते. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले होते लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजून घेऊन त्यांना भक्ती मार्ग काय करत होते तर शिकवू लागले होते हे संत लोक. अशा वेळी समाजातील जे काही कर्मठ लोक होते ते या संतांना काय करत होते तर विरोध करू लागले होते. हा विरोध सहन करणे म्हणजे काय होते तर त्या संतांच्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे ते समजत होते. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात अशामध्ये त्याने काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. शास्त्री पंडिताच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी काय केलेलं होतं तर सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये आणलेलं होतं. जे शास्त्री पंडितांनी ज्या अवघड भाषा केलेल्या होत्या त्याच भाषा काय केलेल्या होत्या संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये तयार केलेल्या होत्या. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना काय केलं होतं तर परमेश्वराची लेकरे आहोत या स्वरूपात पाहायला हवे. ही शिकवण कोणी दिली तर ही शिकवण संतांनी दिलेली आहे. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर भक्ती करत असताना आपापली कर्तव्य कर्मे सोडली नाहीत. म्हणजे त्यांनी भक्तीही केली पण त्यांनी आपली कर्तव्य कर्मे काय केलेली नव्हतीत सोडली नव्हतीत. त्याचं एक उदाहरण पुढे दिलेलं आहे. त्यांनी आपापल्या कामात काय पाहिलेला होता तर परमेश्वर पाहिलेला होता. इथे एक त्याचं उदाहरण दिलेलं आहे. कांदा बुणा भाजी अवघी विटाई माझी असे कोणी सांगितलेले होते तर संत सावता महाराज आहेत. त्यांनी असे आपल्या अभंगाद्वारे सांगितलेले होते. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अनेक प्रकारच्या कामांनाही ते काय होतं तर लागू होतं. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती उपदेश त्यावेळी करत होते. त्यांनी समाजाच्या नैतिक काय केलेलं होतं तर जाणीवा विकसित केलेल्या होत्या. पंढरपूरच्या वारीविषयी अधिक माहिती इथे दिलेली आहे. म्हणजे वारीविषयी अधिक माहिती काय करायची मिळवून मुद्द्यांविषयी चर्चा करायची. हे मुलांसाठी आहे विद्यार्थ्यांसाठी. पुढचा पॉईंट आहे रामदास स्वामी. रामदास स्वामी मराठवाड्यातील कुठले होते तर जामगावचे होते. त्यांनी
बलोपासनेचे महत्त्व काय केलेले होते, स्पष्ट केलेले होते. मराठाटीत तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा कुणाचा संदेश प्रसिद्ध आहे, तर रामदास स्वामींचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके आणि मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून काय केलेलं होतं, तर जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिलेले होते रामदास स्वामींनी. लोक चळवळीचे आणि लोक संघटनेचे महत्त्वही सांगितले होते. समर्थ संप्रदाय स्थापन केलेला होता. चाफळ हे या संप्रदायाचे काय होते, केंद्र होते. कुठल्या संप्रदायाचे, समर्थ संप्रदायाचे केंद्र चाफळ हे होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा काय करत होते, तर त्यांनी प्रसार केलेला होता. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवासही केला रामदास स्वामींनी. पुढचा पॉईंट आहे पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही काय होती, सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्रात आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता, त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काय होते, तरी काही व्यक्ती, विचारधारा आणि स्वातंत्र्याची स्वप्ने त्या काळात पाहत होते. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे काय होते, स्थान अग्रभागी असलेले दिसून येते. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, घटक क्रमांक 5 अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो.